राज्यभरात पावसाने धुमाकूळ घातलाय। राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय। अनेक पिके जमीनदोस्त झाली आहेत। अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत आढावा घेतलाय। याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, जिथे पाऊस पाण्याची कमतरता असते तिकडे अतिवृष्टी झाली आहे। त्याचा प्रचंड परिणाम शेतीवर, गुराढोरांवर आणि शेतकऱ्याच्या संसारावर झालाय। आपण बघितलं, या महिन्यात सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं। काही भागात कापूस घेतला जातो, अन्य पिकं घेतली जातात। सोयाबीनचं पीक हे भरवशाचं पीक असतं। या अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि बाकीच्या पिकांची वाढ झाली, पण 5 दिवस वाफ्यात पाणी राहिलं आणि त्यामुळे सोयाबीनसह इतर पिकं कुजून गेली। त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्याच्यापासून उत्पादन होतं ते हातात पडलेलं नाही, त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय। आपण दुष्काळ पाहिला, पण अशी अतिवृष्टी यापूर्वी कधीही पाहिली नाही। ही अतिवृष्टी ज्या जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस असतो तिकडे झाली आहे।